चला आज आपण बनवणार आहोत झटपट असा नाश्ता, इव्हनिंग स्नॅक्स पण तुम्ही म्हणू शकता। त्याच्यासाठी आपण बटाटे उकडवून घेतलेत, त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला शेजवान चटणी जी बाजारात रेडीमेड शेजवान चटणी भेटते ती शेजवान चटणी त्यात मिक्स करायची बटाट्यामध्ये। बाकी अजून काहीच मसाले घालायचे नाहीत, फक्त मीठ आणि शेजवान चटणी मिक्स करायची बटाट्यात आणि हे मिश्रण तयार करून घ्यायचे। हे बटाट्यामध्ये चांगलं ती शेजवान चटणी चांगली मिक्स करून घ्यायची। झटपट असा नाश्ता आहे, काही जास्त मसाले वगैरे लागत नाही, झटपट होऊ शकतो। आता ह्याच्यामध्ये त्याचं बाहेरचं कवर बनवण्यासाठी मी मैद्याचं पीठ घेतलं, मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये थोडासा ओवा घातलाय आणि चवीनुसार मीठ घातलंय आणि ते पीठ मळून घेतलंय। त्याच्यानंतर चांगलं ते मळून घ्यायचं। थोडं पहिलं मळल्यानंतर 10 मिनिटं ठेवायचं रेस्टसाठी। त्याच्यानंतर अशा परत पुऱ्या करायला घेतो तेव्हा परत एकदा मळून घ्यायचं आणि अशा त्याच्या बारीक पुऱ्या करायच्या। जेवढ्या साईजच्या हव्यात तेवढ्या साईजच्या त्या पुऱ्या अशा करून घ्यायच्या। त्याच्यामध्ये हे स्टफिंग आता भरायचं आणि थोडंसं पाण्याचा हात त्याला वरती लावायचं आणि हे असं चिटकवायचं। मी आता हे असं चॉकलेट कसं असतं तशा प्रकारे ह्याला एक आकार देते। तुम्हाला जसं हवा तसं तुम्ही छोटे छोटे समोसे पण बनवू शकता। ह्याचे असं पॉकेट पण बनवू शकतो आपण। ह्याचं समोसे तर खूप छान वाटतात। ह्याचे छोटे छोटे समोसे बनवले की शेजवान समोसा कसा आपण म्हणतो तशा प्रकारे ते समोसे पण तुम्ही बनवू शकता। पण मी हा असा वेगळा असा आकार दिलेला आहे ह्याला आणि ते तसे झाले की नंतर तेलामध्ये गरम गरम तेलामध्ये आपल्याला सोडायचे आणि चांगले ब्राऊन होईपर्यंत खरपूस होईपर्यंत हे तळून घ्यायचे। काही ह्याच्यामध्ये जास्त साहित्य लागत नाही, झटपट होतो आणि शेजवान चटणी म्हटलं की मुलांना पण फार आवडते, आपल्याला पण फार आवडते। असा पटकन होणारा हा नाश्ता आहे। तुम्ही पण करून पहा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला हा कसा वाटला आणि लाईक शेअर करा। बघा आता हे आपला हा नाश्ता झाला आहे तयार। कसा वाटला तो नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा। झटपट नाश्ता आहे।